जो जो येतो जन्माला त्या कुणास चुकला नाही. प्रेम असा हा भाव ज्याला कुणीच मुकला नाही. प्रेम लुटावे प्रेमाने, प्रेमच जतन करावे. कुणा साथीने जरूर ह्या प्रेमाच्या गावा जावे. असो इच्छा नसो तरीही कायम अथवा क्षणभर प्रत्येकाच्या नशिबी फुलतो प्रेमाचा गुलमोहर. अरे इतक्यात दमलात? आपल्याला तर अजून व्यायाम करायचा आहे. अरे ह्या वयात इतके दमाल तर वय झाल्यावर काय होईल? बोका उगाच फालतू पीचेस नको मारू आजोबा झाल्यासारखं. आजोबा नाही, आजी. माझी आजी म्हणते असं. चला आपल्याला अजून व्यायाम करायचा. उठा उठा. उद्या व्यायाम केलं तर नाही चालणार का? ओके. अरे माझे पाय दुखतायत. पाय दुखतायत? माझ्या मंगल निवासवाल्यांना सांगूया का आम्ही आज नाही जिंकत, उद्या जिंकू तर चालेल? गेली 2 वर्ष हरतो आपण त्यांच्याशी. का? तुमच्या आळशीपणामुळे. अरे मॅच काय तयारी केल्याशिवाय जिंकता येते का? अरे मला भूक लागली आहे आणि मला तहान लागली आहे. अरे मला खूप जोराची आली आहे. ए तिकडे वॉशरूम आहे, जा चल. अरे व्यायामामुळे मन आणि शरीर दोन्ही तंदुरुस्त राहतं. एकावर एक फ्री म्हणजे डबल फायदा. तर शरीर तंदुरुस्त असेल तर मंगल निवासवाल्यांना असं हरवू आपण. अरे आणि जर मन तंदुरुस्त असेल तर अभ्यासात पण मन लागेल. अरे वर्गामध्ये सरांचा आवडा जरा कमी खाल. फक्त आपल्याला थोडीशी चिकटी दाखवावी लागेल. अरे जे मोठे मोठे खेळाडू असतात ते व्यायामाला खूप महत्व देतात. 4-4, 5-5 तास व्यायाम करतात. आपल्याला तर फक्त 20च मिनिटं व्यायाम करायचा आहे, तेही हळूहळू वेळ वाढून. चला. थकलो ना. म्हणजे जागा द्या. स्प्रेड व्हा थोडा. जम्पिंग स्टार्ट. 1 2 3 4. बस झालं, किती वेळ? अरे आपण आता सुरुवात केली आहे. अरे पण तूच म्हणाला होतास ना की हळूहळू वेळ वाढवायचा. पहिल्याच दिवशी इतकं दमलो, तू उद्यापासून कोण येणार व्यायाम करायला? हा बरोबर आहे. ठीक आहे चला. व्यायाम संपवून घरी गेले वाटतं आजोबा.
आजोबा. अहो आज तरी चाय घ्या. अहो माझ्या चायला चव लय भारी आहे. अहो तुम्हाला घरची चाय गोड लागणार नाही. नको चहा नको मला. काय आजोबा एवढ्या वर्ष झाली इथे येतात. अहो कधीच माझ्या हातचा चहा घेतला नाही तुम्ही. रे ठीक आहे, दूध दे मला. काय आजोबा लहान पोरासारखं अजूनही दूध पिता तुम्ही. अरे दूध प्रक्रिया चांगलं असतं, चहा नसतो. वा 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 असं काय बोलताय. अहो या धंद्यावर पोट चालतंय माझं. थांबा घेऊन येतो. हा अरे वा, आलास का? ये ये ये, बैस बैस. अगं दमलं ग माझं पोर. हे बघ, तू हातपाय तोंड धुवून घे. मी तुझ्यासाठी दूध काढले. अरे व्यायामाला जातोस, व्यायामाला दुधाची जोड हवीच की नाही. बाकी तुझं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे रे बाबा. अरे इतर मुलं अंगावर उन्ह येईपर्यंत लोळत असतात, पण तू सकाळी सूर्य उगवायच्या आधी उठलास काय, व्यायामाला गेलास काय. खरंच साखर झोपेतून उठून जायचं म्हणजे मनाचा दृढ निश्चयच हवा बाबा. हो ना. आणि इतरांच्या साखर झोपेचं खोबरं करायची तयारी सुद्धा हवी. तुला ना त्याचं जरा सुद्धा कौतुक नाही बघ. आता त्याच्या सकाळी उठण्यानं इतरांच्या साखर झोपेचं खोबरं होण्याचं काय कारण आहे. सांगते नाही. बोक्याला सकाळी उठायचं होतं ना, मग त्याने काय करावं. त्याने अलार्म लावला दादाच्या मोबाईलवर. बर. आणि त्यानंतर अहो अलार्म वाजतोय, बंद करा. हो अलार्म बंद करा ना. करतो. हो उठायचं नाही तर अलार्म लावता कशाला हो तुम्ही. अरे त्यांचा अलार्म नाही वाजत आहे. तुझंच वाजत असेल. माझाही नाही वाजत आहे. कोणाचा वाजतो. दादा दादा उठ रे. नोट्स काढायचेत ना, उठ. दादा अरे उठ ना, 5 वाजलेत. झोपू दे ना ग आई.
उठ ना विजू, नंतर मग उठवलं नाही म्हणून तूच कटकट करशील. विजू, हा ग जागच नाही आली ग आई. इतक्यात कसे वाजले 6? 6? 5 वाजले, 5. 5? मग कशाला उठवलं? विजू, उठायचं नव्हतं तर अलार्म का लावलास तू? स्वतः झोपून राहायचं आणि अख्ख्या घराला जागवायचं. पण मी तर 6चा अलार्म लावले. तू उगाच चिन्मयानंदाला काही बोलू नकोस हं, सांगून ठेवते. अगं लहान आहे तो अजून, सवय लागली की उठेल स्वतःचा स्वतः. अगं तो स्वतः व्यायामाला जातो, स्वतःच्या मित्रांनाही घेऊन जातो. आता आमच्या वेळेला शाळेतच हे सगळे व्यायाम करून घेत होते, जोर बैठका, मलखांब वगैरे. पण आत्ताची मुलं एवढं तेवढं काही केलं की लगेच दमतात. पुढच्या आयुष्यात जाऊन काय होईल हे काही सांगता येईल का? ओ पण आई, मी नको कुठे म्हणते त्याला, पण हे किती दिवस चालतंय ना ते बघायचंय. एकदा का डोक्यात दुसरी चक्र सुरू झाली की हा व्यायाम राहिला बाजूला आणि भलतच काहीतरी सुरू व्हायचं. हो ना बोक्या? बघा पटतंय त्याला, कसं शांत बसलंय बघा. बरं ऐक बोक्या, जोशी काकांकडून काही सामान आणायचंय, मी आधी घेऊन येते. किती दमायला होतं रे व्यायाम करून. हा, धावराच भिवलास की नाही गार्डन मध्ये? हा, हे ते आजोबा चहाच्या टपरीवर दूध का पित असतील आणि पेपरही तिथेच वाचतात. आणशील ना रे सामान? काय? जाशील ना सामान आणायला? हा जाईन. बरं, सगळं नीट ऐकलेस ना मी काय सांगितलं ते? राहील ना लक्षात? आणि ती यादी नीट ठेव, नाही तर परत जाताना म्हणशील आई यादी कुठे? हो ग बाई, तुझा मुलगा एवढा काही धांदरट नाहीये, समजलीस ना? चिन्मयानंद, यादी ठेव आधी खिशात ठेव. आई तू काळजी करू नकोस, मी आधीप्रमाणे सामान आणेन. बघ, छान आहे की नाही? ते आजोबा सकाळपासून घरीच गेले नाहीत वाटतं. आणि जर गेले तर मग कपडे का नाही बदलले? आई तर म्हणते नेहमी घामजलेल्या कपड्यात नाही राहावे. मग याचा अर्थ ते आजोबा घरीच गेले नाहीये. पण असं का? चहावाला सांगू शकेल. हॅलो हॅलो, अरे हॅलो हॅलो, हा 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 हा, इथं नाही आला. गावाकडनं कधी निघाला होता? हा हा, इथं इथं आला की सांगतो. होय होय, माझा तोच धंदा आहे. होय होय, हा आजी. ए काय म्हणते आजी? हो हो, मी येणार आहे बरं का सुट्टीत. बाकी तब्येत कशी आहे? बर बर बर, आम्ही मी 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 मस्त मस्त. चिन्मयानंदा, हात आखडता घेऊ नकोस हा. व्यायामाच्या शरीराला खाणं हे हवंच. आई, ओ आजच गेलाय तो. आजी,
त्याला जास्त वाढू नको हा. उद्या अजीर्ण झालं ना तर व्यायाम बंद पडायचा. काही नाही अजीर्ण विजीर्ण होत. एवढा पहाटे उठून जातोय तो, शरीराची एवढी हालचाल होते. पचेल सगळं. आज गेलाय, उद्या जातो का पाहूया. का नाही जाणार? काय रे चिन्मयानंदा, जाणार ना उद्या? बर, एकदा व्यायामाची गोडी लागली ना. नको हा. त्याची गोडी महागात पडते घराला. सगळ्यांना 5 वाजता उठायला लागेल. येतील का ते आजोबा उद्या सुद्धा? बोक्या, कोण आजोबा? ते दिवसभर चहाच्या टपरीवर बसलेले असतात ते आजोबा. काय टपरीवर आजोबा? चहाची टपरी चालवतात का ते? कसं शक्य आहे? आपल्या इकडे तर कोणीच वयस्कर टपरीवाला नाहीये. चिन्मयानंदा, कुणाला रे भेटलास तू? उगाच परक्या माणसाला भेटायला जाऊ नकोस रे बाबा. हल्लीचे दिवस काही बरे नाहीयेत. हल्ली ओळखीचे पाळखीचे सुद्धा फसवतात. त्यात परक्याचा भरोसा कसा ठेवायचा? आजी, आपल्या बोक्याला कोणीही फसवू शकणार नाही. अगं स्मार्ट आहे तसा तो. ते आहेच रे बाबा, पण आपल्या चिन्मयानंदाला मदत करायची खूप हौस आहे ना, म्हणून काळजी वाटते. अरे आमच्या काळात कसं सगळं साधं सरळ होतं. डोळे झाकून कुणावरही विश्वास ठेवावा. माणसांच्यात माणुसकी होती. पण आता काय चिन्मयानंदा, कळतंय ना मी काय सांगते ते? अरे शिराचे पाय कालपासून खूप दुखतात असं त्याची आई म्हणत होती. अरे मग त्याच्या आईला सांगायचंच ना, 1-2 दिवस दुखतील नंतर नाही दुखणार. सांगितलं, पण त्या म्हणाल्या की तुम्ही चालू करा, शिऱ्यानंतर येईल. आणि धमाचे बाबा म्हणाले मी त्याला नाही उठवणार. राहुलचं पण तसंच. मी त्याला बोलवायला गेलो होतो ना तेव्हा उठला होता तो. बोक्या, मी तुला सांगितलेलं ना, जर का तू सगळ्यांकडून एवढी मेहनत करून घेशील तर कोण नाही येणार. कसले लेचे पेचे आहात रे तुम्ही त्या आजोबांकडे. कुठे गेले ते आजोबा? कोण आजोबा? मला पण नाही आठवत. अरे ते जी चहाच्या टपरीवर असतात, काल आपल्या मागे व्यायाम करत होते. अरे तुमचं इतकं पण लक्ष नसतं का? ए बोक्या, टाइमपास करू नकोस हा. तू प्रॉमिस केलेला की आज आपण कॅच कॅच खेळायचं, म्हणून आलोय मी. हो हो, तू 2 मिनिटं एकटाच खेळ, तोपर्यंत मी आणि ईशा थोडा व्यायाम करतो. ए बोक्या, मी नाही व्यायाम करणार. मी चालली फुलं तोडायला. ए बोक्या, खेळायचं ना कॅच कॅच. कोणाची वाट बघतोय? हो चल टाक. ए घे घे घे. अरे ठीक आहे, घे घे टाक. अरे घे ना, घे. अरे आता मी आता कर. या.
अरे अरे पकड, तू नीट टाक बॉल. हे बघ आता. गेला गेला. वा वा आजोबा, मस्त कॅच. कॅच? अरे डोक्यावर पडला असता म्हणून धरला. हे बघ ही पण किती मस्त फुलं आहेत. तू थांब जरा. आजोबा, तुम्ही काल चहाच्या टपरीवर दिवसभर का बसला होता? मी- ए बोक्या, तू बॉल आणायला गेलेलास का बनवायला? अरे मी येतच होतो पण. एक अपना अद्वैत, जरा वेळ नाही खेळलास तर काही फरक नाही पडत. पूर्वा, तू इथे फुलं तोडायला आलीस ना, मग जा तोड. खाली तोडून. मग एका जागी शांत बस, आम्हाला कॅच कॅच खेळू दे. बोक्या, मी माझी फुलं दाखवायला आली होती. नाही, त्याला कॅच कॅच खेळायचंय. नाही, त्याला फुलं बघायची. कॅच कॅच खेळायचंय. माझी फुलं कॅच कॅच खेळायची. फुलं कॅच कॅच. अरे गप्प बसा. मी आलो. आजोबा, आमच्या बिल्डिंग मधले आजोबा आराम खुर्चीवर नाहीतर बाल्कनीत बसून पेपर वाचतात. मग तुम्ही इथे बसून का वाचता? उन्हाचा त्रास होईल तुम्हाला. तुम्ही घरी जा. आजोबा, आज मी दूध पिणार का? आपण त्याला खिची घेऊन जाऊया. हो हो. नाही नको असू दे, आज दूध नको. अरे काय रे? अरे चल. अरे काय करतोयस? अरे चल. अरे काय करतोयस? मी त्या आजोबांची काहीतरी महत्वाचं बोलत होतो ना. काही गरज नाहीये बोलायची. नाही कशी? ते आजोबा दिवसभर त्या चहाच्या टपरीवर बसलेले असतात. दूध तिथे पितात, पेपर तिथे वाचतात, कदाचित जेवत सुद्धा तिथेच असतील. आणि अडचण नसल्याशिवाय ते दिवसभर चहाच्या टपरीवर असे का बसतील? आणि तसंही जर आपल्याला त्यांना मदत करायची असेल तर कारण तरी कळायला हवं ना. अरे मला माहितीये. काय माहितीये? ते असं का करतात ते. मग सांग. इथे नाही, गार्डन मध्ये सांगते. अगं बोल ना, कोण आहेत ते आजोबा? तुला खरंच त्यांच्याबद्दल माहितीये ना, का उगाच टेपा लावत होतीस? तुला बोलायला त्याची परवानगी का हवी आहे? परवानगी नाही रे, तिच्या आईने आम्हाला बजावलंय की कोणाला काहीच सांगायचं नाही म्हणून. म्हणजे आजोबांबद्दल पूर्वच्या आईलाही माहितीये, पण तिला कसं माहित? माझ्या मावशीने सांगितलं तिला. अरे गेल्या मॅचला मी हिला स्कोरकीपर म्हणून बोलवायला गेलेलो ना, तेव्हा हिची मावशी आलेली. तेव्हा त्या दोघींचं बोलणं ऐकलं. त्या आजोबा आहेत ना, तिच्या मावशीच्या सोसायटीत राहतात. तुझ्या मावशीच्या? म्हणजे मंगल निवास मध्ये? हो, त्यांचं नाव राधे पाटील आहे. त्यांच्या बिल्डिंग मधले त्या मिसेस ठोकळे आहेत ना, त्यांचे मामा आहेत ते. म्हणजे त्यांना घर आहे? मग तसे टपरीवर का बसलेले असतात? कारण त्यांना तसं करायला सांगितलंय. त्यांच्या भाचीने त्यांना टपरीवर बसायला सांगितलंय. टपरीवर नाही रे, घराबाहेर राहायला सांगितलंय. पण असं का? कारण त्यांची घरात अडचण होते. त्या ठोकळे काकू आहेत ना, त्यांच्या मुलीने ब्युटी पार्लर सुरू केलंय. आणि शिवाय त्यांचे स्वतःचेच कुकरी क्लासेस असतात. दिवसभर बायका मुली घरात येत जात असतात. मग हे सगळं तर संध्याकाळपर्यंत संपत असेल ना? अरे संध्याकाळी काका येतात ना ऑफिस मधून. मग त्यांचं काय? ते सुद्धा कसले तरी क्लासेस घेतात का? अरे नाही रे, ते दमलेले असतात ना. त्यांना आराम करायचा असतो, टीव्ही बघायचा असतो, आणि यात त्यांना आजोबांची अडचण होते. म्हणून रात्री आजोबांना 9:30-10 वाजेपर्यंत बाहेरच राहायला लागतं. त्याच्या आधी घरी यायला परवानगी नाहीये त्यांना.
अगं नलू, अगं किती वाजले, अजून चिन्मयानंद आला नाहीये परत. हो आई, येईल तो. तुम्हाला चांगलाच माहिती ना त्याचा स्वभाव. काय झालं असेल ना, कोणाचं तरी काम आलं असेल. मग कुमार चिन्मयानंद सातबंडे यांनी स्वतः पुढाकार घेऊन ते काम तडीस नेण्याचा निर्धार केला असणार. तुम्हाला माहितीये ना, कसा ज्याच्या त्याच्या मदतीला धावून जातो हा. अगं हो, म्हणून तर काळजी वाटते ना. बघ ना, ओळखी पाळखीच्या लोकांना मदत करणं वेगळं आणि रस्त्यावरच्या अनोळखी माणसाला मदत करणं वेगळं ना. गोड बोलून कुणी आपल्या चिन्मयानंदाला फसवून नेलं तर. आई, नका असा विचार करू, येईल तो. आई पाहिलं, आता जीव पडला भांड्यात. या. आई दूध दे ना. बोक्या, एरवी दूध म्हटलं की नाक मुरडतोस आणि आज अचानक तू दूध मागतोस. गाई मला नकोय. वाटलंच होतं मला. कुठली मांजर उचलून आणलीस आता? पण बोक्या, मी तुला सांगते, तुझे जे प्राणी प्रेम आहे ना, ते घराबाहेर ठेवा. मागच्या वेळेस तो बोका आणला होता, ही घरभर घाण करून ठेवली आई होती. वाटीतून नको, ते जार मधून दे. अरे चिन्मयानंदा, ती मांजर का जार मधनं दूध पिणार आहे का काय? अगं आजी, दूध मांजरीला नकोय, दूध आजोबांना हवंय. त्या टपरीवरच्या. घ्या. आलो. हा, आजोबांसाठी. कोणत्या? अगं नलू, मला त्यांनी त्या आजोबांबद्दल काल सांगितलं होतं. हा, अगं कोण कुठला म्हातारा आहे, ओळखीचा ना पाळखीचा, त्याच्यासाठी हा मुलगा दूध घेऊन गेला, ज्यांचं नाव गाव सुद्धा माहित नाहीये आपल्याला. बोक्याला तरी माहितीये का कोणच ठेव. आजोबा. आजोबा, अरे कोण तू? हे काय? दूध. कोण आहेस तू? कशासाठी माझ्यासाठी आणलंस? मला दूध प्यायला आवडतं ना, म्हणून घेऊन आलो. कोणी दिलं? आईने. मी कोणाकडूनही काही घेत नाही, कोणी दिलेलं खात पित नाही आणि अनोळखी माणसाकडून तर अजिबात नाही. पण आपण अनोळखी नाही होत आजोबा. मी चिन्मयानंद म्हणजेच बोक्या सातबंडे. तुम्ही श्रीयुत राधे पाटील मंगल निवास मध्ये राहता आणि मी राघव निवास मध्ये राहतो. म्हणजे आपण शेजारी शेजारीच झालो ना. आणि शिवाय आपण 2 दिवस गार्डन मध्ये सुद्धा भेटलो. पहिल्या दिवशी आपण एकमेकांना बघितलं आणि दुसऱ्या दिवशी बोललो सुद्धा. मग अनोळखी कसे? या, जास्त वेळ ठेवलं तर थंड होईल. दुधासाठी आभार. चिन्मयानंद, बोक्या सातबंडे. मी कोणाकडून फुकट काही घेत नाही. तर हे दूध दिल्याबद्दल तुझं काही काम असेल तर मला सांग, ते मी करून द्यायला तयार आहे. आज नको, मी तुम्हाला उद्या सांगेन. ठीक आहे, ओके. कमाल झालेत ना दहीवडे. आई तू काही म्हणा, पण माझ्या बायकोच्या आजच्या दहीवड्याला तोड नाही. हो मग हो रे बाबा, दहीवडी आईची स्पेशालिटी आहे. पुरे आता खा. तुम्हाला वाढू का आणखी? विचारतेस काय? वाढ ना. पण काय आज काय स्पेशल आहे? दहीवडे कसं काय? एकदम अहो, बोक्या केव्हापासून माझ्या मागे लागला होता, दहीवडे कर दहीवडे कर. आवडतात ना त्याला. आज कुठे मुहूर्त सापडला मला. बोक्याने खाऊन सुद्धा एवढे दहीवडे उरलेत. सगळ्या सोसायटीसाठी बनवले ते सी काय? अरे प्रदीपा, अजून चिन्मयानंदानं वडे खाल्लेत कुठं?
बोक्याने अजून दहीवडे खाल्लेच नाहीयेत. खायला तो घरी तर असायला हवा ना. अरे दहीवडे सोडून हा कुठे गेलाय मुलगा? हो, तो आजोबांना दहीवडे द्यायला गेलाय. कोण आजोबा? अरे त्या टपरीवर एक म्हातारा बसतो, त्याला आपल्या चिन्मयानंदाने आजोबा बनवलं. अहो, त्या बागेजवळ टपरी आहे ना, तिकडे कोणीतरी आजोबा दिवसभर बसलेले असतात ते. हा, तो त्यांच्यासाठी दूध खायला वगैरे घेऊन जातो. म्हणजे तसं देण्याविषयी माझं काही म्हणणं नाहीये. अरे नाही कसं? आता तो म्हातारा अजूनही त्या टपरीवर बसलेला आहे, म्हणजे त्याला घरदार नसणारच की नाही? अशा माणसाला आपला मुलगा रात्री अपरात्री जाऊन भेटतो म्हणजे काय रे? एकदा बोलायला हवंय बोक्याशी. काय झालं? सगळे असे का बघतायत माझ्याकडे? आई सांग ना, काय झालंय? सगळे असे का बघतायत? बोक्या, कुठे होतास तू रात्रीचा? आईला सांगून गेलो होतो. ते ठीक आहे, पण तू होतास कुठे? बागेत. बागेत? म्हणजे अगदी बागेत नाही, बागेच्या बाहेर चहाची टपरी आहे ना, तिथे एक आजोबा बसलेले असतात दिवसभर. त्यांना दहीवडे द्यायला गेलो होतो. कोण आहे ते आजोबा? ते मंगल निवास मध्ये राहतात. म्हणजे ते त्यांचं घर नाहीये. मिसेस ठोकळे आहेत ना, त्यांचे मामा आहेत ते. पण त्यांना दिवसभर घरात जायला बंदी आहे. रात्री 9:30-10 नंतरच त्यांना घरी जायला मिळतं. कारण की म्हणून मी त्यांना दहीवडे नेऊन दिले. सकाळी व्यायाम झाल्यानंतर त्यांना दूध प्यायला आवडतं, म्हणून ते टपरीवाल्याला पैसे देतात आणि दूध घेतात. पण आज त्यांच्याकडे इतके पैसे नव्हते, म्हणून मी त्यांना दूध नेऊन दिलं. आजी, तूच सांग ना, मी जे काही केलं ते बरोबर आहे ना? हो रे चिन्मयानंदा, अरे भुकेल्याला खाऊ घालणं म्हणजे पुण्याचे खूप मोठं. मगाशी म्हणत होत्या येऊ दे आता चिन्मयानंदेला, सांगणारच आहे मी त्याला, हे जे काही चाललंय ते बंद कर. आता बघा बाबा, ते आजोबा फुकट मध्ये काही घेत नाही. मी त्यांना जे दिले ना, त्याच्या बदले ते माझी कामं करणार आहेत. वा, हे बरं आहे. नाही म्हणजे पदार्थ करायची सगळी मेहनत माझी आणि ते काम करणार बोक्याचं. पण बोक्या, तू हे असं त्या आजोबांना खायला प्यायला देतोयस हे त्यांच्या घरच्यांना कळलं, त्यांना ते आवडलं नाही आणि त्यांनी काही इश्यू केला तर? दादा जे काय म्हणतोय त्याचा विचार करायला हवा आपण बोक्या.
होय हो, नाहीतर आपल्या दारात येऊन भांडायचं वगैरे. पण हे बघ चिन्मयानंदा, आपण करायला जावं ये आणि व्हायचं भलतच, असं नको व्हायला ना. असं कसं होईल आजी? मी काय चुकीचं करतोय का? आणि तसंही त्यांच्या घरच्यांना माहित पण नसतं की ते दिवसभर काय करतात. अरे पण बोक्या, तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी सोडवायला हवा. आणि तसंही ते आजोबा तुझ्याकडे मला मदत कर असं सांगायला आले नव्हते. अरे दादा, पण ते दिवसभर घराच्या बाहेर असतात, याचा त्यांना त्रास होत असेल, हे तर तुला पटतंय ना? अरे हो, मान्य आहे, पण मग आपण त्यांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न का करू नये? आपल्याला एका माणसाचा त्रास दिसत असेल आणि आपण काहीच करायचं नाही, डोळे मिटून घ्यायचे. अरे पण कोणाच्याही खाजगी आयुष्यात त्यांच्या परवानगीशिवाय डोकावणं बरोबर नाही रे. एकाच प्रश्नाकडे बघण्याचा तुमच्या दोघांचाही दृष्टिकोन केवढा वेगळा आहे. बोक्या मनाने इमोशनल होऊन विचार करतोय आणि दादा तू प्रॅक्टिकल सारासार विचार करतोस. खरं तर तुम्ही दोघंही आपापल्या जागी बरोबर आहात. पण मग मी काय करू बाबा? आता कोणी काही करायचं नाही. खूप उशीर झालाय, आता झोपायला चला. हा चल बोक्या, दादा चला निघा. अरे चिन्मयानंदा, माझा चष्मा कुठं दिसत नाहीये, जरा मला शोधून दे रे बाळा. आई, हा बोक्या जे काही वागतोय ना, मला बरोबर वाटत नाही. सो प्लीज तू तुझ्या पद्धतीने समजाव त्याला. आजी, तू सगळ्यांसमोर असं का सांगितलंस की तुझा चष्मा सापडत नाहीये? तुझा चष्मा तर नेहमीच्या जागेवरच आहे. चिन्मयानंदा, अगदी बारीक लक्ष असतं हं तुझं सगळीकडे. काही म्हणजे काही सुटत नाही तुझ्या नजरेत ना. म्हणजे तुला माझ्याशी काहीतरी खासगी बोलायचं होतं, जे बाबा आणि दादाने ऐकू नये असं. पण असं का? कसं आहे ना चिन्मयानंदा, मी जरा गोंधळून गेले. म्हणजे मला तुम्हा तिघांचंही म्हणणं पटतंय. म्हणजे काय? म्हणजे बघ, माणुसकीच्या दृष्टीतनं तू करतोयस ते अगदी बरोबर आहे आणि विजयेंद्राचं पण बरोबर आहे. हा, म्हणजे मी आणि दादा दोघही बरोबर आहोत असं तुला वाटतं? हो. अगं, पण ती तर माझी आणि दादाची मतं झाली. पण तू तर म्हणालीस तुला आमच्या तिघांची मतं पटली. मग या तिसरं मत कोणाचं? म्हणजे तुझ्या बाबांचं. प्रदीपाचंही मत योग्यच आहे ना. पण बाबांनी कुठे काय मत मांडलं? ते तर फक्त एवढंच म्हणाले की आम्ही दोघही बरोबर आहोत. तेच तर ना. म्हणजे तू बरोबर आणि विजयेंद्रही बरोबर. तुम्ही दोघं बरोबर म्हणून बाबाही बरोबर. मग आता तुम्ही तिघही बरोबर आहात, तर मग विचार कशाला करायचा आपण, आणि चर्चा तरी कशाला करायची? अगं आजी, तू एवढं टेन्शन घेऊ नको. झोप आता. आणि मलाही सकाळी लवकर उठून जॉगिंगला जायचं. म्हणजे उद्या सकाळी पुन्हा तू त्या अनोळखी आजोबांना मदत करायला जाणार? अगं आजी, जर ते आपल्या ओळखीतले असते तर आपण त्यांना मदत केली असती ना. केली असती, पण अगं आजी, मग फक्त आपली आणि त्यांची ओळख नाही म्हणून आपण त्यांना मदतच करायची नाही, हे योग्य आहे का? नाही, तसं नाही मला म्हणायचं. आणि जर आपण त्यांच्याशी बोललोच नाही तर ओळख कशी होणार? हो की नाही? हो रे, पण ओळख असती तरची गोष्ट. आजी,
गुड नाईट. आजी, आपण जाऊया का कुठं? त्या आजोबांच्या घरी, त्यांच्या घरच्यांना समजवायला. नाही हं, अजिबात नाही. हे बघ, असं कुणाच्या घरी जाऊन त्यांना समजवणं हा त्यांचा अपमान केल्यासारखं नाही होणार का? आणि आपण कशाला त्यांच्या घरी जायचं? त्यांच्या घरचं त्यांच्याकडे. तू त्यांना मदत करतोयस ना, तेच खूप झालं. म्हणे घरी जायला निघालाय. हे बघ, त्यांच्या घरी मी तर येणार नाहीच आणि तुलाही तिथे पाऊल ठेवू देणार नाही, सांगून ठेवते. समजलं का? तर झोप जा आता. अरे काय, व्यायाम करण्याची एक वेगवेगळी पद्धत असते. प्रत्येक व्यायामाचा एक क्रम असतो, कळलं तुला? त्यामागे काही शास्त्रीय कारण असतात, तुला नंतर समजावून सांगेन. पण व्यायाम करायच्या आधी माणसाने अगदी डीप ब्रेथ घेऊन असा आणि बॉडी वॉर्मअप करावी लागते. पण हे सगळं तुम्हाला कसं माहित? अरे मी पीटी शिकवायचो ना शाळेमध्ये. छे, आमचे पीटी टीचर तर नुसते असे हात फिरवायला सांगतात. अरे काळ बदललाय रे बाबा. मी शाळेत शिकवत असताना कम्प्लीट शाळेच्या क्रीडा संघाचा फुल कंट्रोल माझ्या हातात होता. मग तुम्हाला सगळे खेळ येत असतील ना? ऑफकोर्स, म्हणजे काय, सगळे मैदानी खेळ मला येतात की. कुठल्या कुठल्या खेळांचे संघ होते तुमच्या शाळेत? क्रिकेट होता? नाही, क्रिकेट हा आजकालचा तुमचा शहरी गेम आहे, तो नाही. आमच्या तिकडे खो खो असायचं, हुतू असायचं. आणि तुला खोटं वाटेल, मी शाळेत शिकवत असेपर्यंत शाळेचे दोन्ही संघ अख्ख्या जिल्ह्यामध्ये नंबर 1 होते. मुलं कप घेऊन यायची ना, बरं वाटायचं रे. असं म्हणजे असं वाटायचं काय पोरं आहेत आपली, वा. आजोबा, तुम्हाला इतकी आठवण येत असेल तर गावी जाऊन का नाही येत तुम्ही? शाळेला भेटही देता येईल. नाही रे, आता नाही जमणार इतक्या लांब जायला. खूप लांब आहे का तुमचं गाव? खूप लांब नाही रे, आता माझं वय झालं तेवढं लांब. आमचं गाव कुठे आहे माहितीये? ते बागणीचा येत. बागणी म्हणजे सांगली जिल्ह्यात? सांगली जिल्ह्याच्या 10 किलोमीटर अलीकडे बागणीचा पाटा लागतो. हो, तोच ना? पण तुला कसं माहितीये? कारण माझ्या आजीचं गाव पण तेच आहे. तिने मला सांगितलंय. मी तिथे 7वी पर्यंत शिकलीये. अरे हो, त्या काळात गावात शाळा फक्त 7वी पर्यंतच होती. ती सरकारी होती. तुझी आजीचं नाव काय तुझ्या? इंदिरा सातबंडे. इंदिरा सातबंडे? माहेरचं नाव काय होतं तिचं? मला तर हेच नाव माहितीये. पण आजी एकदा म्हणाली होती, काय ते मंजूर वाडकर. हा, मंजूर वाडकर. हा, अरे म्हणजे आमची इंदू मंजूर वाडकर. इंदू? अरे तुझ्या आजीचं माहेरचं नाव होतं इंदू मंजूर वाडकर. अरे आम्ही दोघं एकाच वर्गात होतो. 7वी पर्यंत आम्ही एकत्र होतो. फुल एकत्र आम्ही शिकलो. म्हणजे तुम्ही माझ्या आजीचे वर्गमित्र आहात? मग म्हणजे आजी तुम्हाला ओळखते? हा, ओळखायला तर पाहिजे. हे बरं झालं. चला, आता मला तुम्हाला मदत करायला काहीच हरकत नाही.